पहिले षटक घेऊन येतोय P1 चं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र संघाने सोपवलेली आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे याच्यावर नक्कीच तब्बल 11 झोपाचं पारितोषिक आमचे आधारस्तंभ नेहमीच ज्यांचं भरीव योगदान पिंपळनेर संघासाठी पाहायला मिळेल. पिंपळनेर संघाचे आधारस्तंभ आहेत. आपण पाहतोय जयंतजी गायकवाड साहेबांकडून जर पिंपळनेर संघाने हा सामना जिंकला तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. देवेंद्र ठाणगे गोलंदाजी ट्रॅकवर सन ऑफ तानाजी सज्ज होतोय. तर सामनावीर फलंदाज जितेश जितेश पाटील आणि सागर गायकवाड ही सनवी जोडी मैदानामध्ये. देवेंद्र ठाणकेच्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र इनफिल्डच्या वरून समोर खेळलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय लॉंग ऑन रिझर्व मधून सीमा अपार. या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील आणि सामन्यामधील पहिला चौकार जितेश पाटीलच्या बॅटमधून. नक्कीच नाशिकला आपण पाहतोय विद्यमान सरपंच प्रथम नागरिक सागर गायकवाड. क्रिकेट असा एक खेळ आहे ज्या खेळापासून कोणीही दूर राहू शकत नाही आणि यावर्षी 50 फॉर्म मध्ये सागर गायकवाड रनों के सागर बनते हुए हमने देखा है. नाशिकला आपण सध्या त्यांना पाहतोय. वेळे स्पर्धेमध्ये नक्कीच त्याने अगदी चौका षटकांची अतिशबाजी केली होती. रिव्हर्स फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा अपार. सलगचा हा दुसरा चौकार. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळतात. प्रकाशजी गायकवाड साहेब तसेच माणिकजी गायकवाड साहेब यांचं देखील इथे आगमन झालेले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. पहिला चौकार आपण वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मधून आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चौकार पाहतोय. सध्या चौकारामध्ये डील करताना फलंदाज जितेश पाटील नीट अँड क्लीन टेलिकास्ट बीटीसीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. रोहन तरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम. फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर रिझन मधून सीमा पार. चौकारांची तिकडी पूर्ण करताना चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय फलंदाज जितेश पाटील. आपण पाहू शकता फुलटा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा केवळ टर्न केलेल्या चेंडूला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट हा चौकार वसूल करताना सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार ना एक्का दुक्का सीधा चौका. 3 चौकार रांगेमध्ये आपण पाहतोय. जितेश पाटील चौकारामध्ये डील करतोय आणि जितेश पाटील जणू काही चौकारांचा डीलर बनलेला आहे. चौकारांची भाषा बोलताना आपल्याला पाहायला मिळते जितेश पाटील. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12 वर पोहोचते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र थर्मॅन रिझन मध्ये चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. उद्घाटन सामना आपण बघतोय बाबूसाहेब पिंपळनेर विपक्षी जवाहरमान पिंपलास या 2 संघामध्ये. प्रत्येकी 5 षटकांचा सामना आहे. P1 चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. P1 चं पहिलं षटक जवाहरमान पिंपलास संघाकडून सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे हाताळतोय. धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इनसाइड आउट सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय स्वीपर करू मधून सीमा पार ऑलफिट तेज आणि सागर देखील चौकाराने आपलं खातं उघडतोय. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. आणि सध्या 1 नंबर फलंदाजी देखील आपण बघतोय बाबूसाहेब पिंपळनेर संघाचे दोन्ही सलामीरांकडून आपण बघतोय. सागरने देखील चौकाराने अकाउंट ओपन केलेले आहे. इथे बॅकफुलला जाऊन ना केवळ चेंडूला टॅप पुश केले आपण बघतोय आणि षटकाची समाप्तीचा देखील इशारा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बाबूसाहेब पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते बिनबाद जिंदाबाद 18 धावा. चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार्ट आपण बघतोय बाबूसाहेब पिंपळनेर संघाकडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालेली आहे.
ऑन स्क्रीन आपण पाहतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटताना या स्पर्धेचे आयोजक आकाश गायकवाड साहेब बाबा या नावाने परिचित आहेत, त्यांना देखील आपण पाहू शकता. त्यांच्या समवेत मानकुले गावचे युवा उद्योजक जॉन्टी या केनी साहेबांना देखील आपण पाहू शकता. आमचे आधारस्तंभ जैनजी गायकवाड साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात आहेत. इतर मान्यवर देखील मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 18, चांगली सुरुवात आपण पाहतोय. जी सुरुवात आवश्यक हवी होती ती सुरुवात दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी दिली. खास करून जितेश आपण पाहतोय ज्याने ओळीने 3 चौकार अगदी रांगेमध्ये 3 चौकार ठोकलेले आहेत आणि वैयक्तिक 13 धावसंख्येत फलंदाजी करतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर गायकवाड एका चौकारीच्या मध्ये त्याने वैयक्तिक 5 धावसंख्येत फलंदाजी करत आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जरीमरी अलिमगड विपक्ष आरके बिल्डर्स मानकुली. या दोन संघामध्ये आरके बिल्डर्स मानकुली संघाचे ऑनर जॉन्टी केनी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ पुढील सामन्यामध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील देखील पुढील सामन्यामध्ये या ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. जरीमरी अलिमगड विरुद्ध आरके बिल्डर्स मानकुली पुढील सामना. पिओनचं पहिलं षटक थोडंसं खर्चिक राहिलेलं आहे. सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे याचं आणि मरता क्या न करता अखेर याच संघामध्ये सर्वात एक्सपिरियन्स कंपेनर महेंद्र कामनकर पेटूचं दुसरं षटक घेऊन येतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू सुरुवात करताना महेंद्र कामनकर आपण बघतोय. पुढील चेंडू सागरसाठी. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील बेट केलं जात आहे. आपण पाहतो अनुभवाची शिदूर आहे महेंद्र कामनकरकडे. भरपूर वर्षाचा दांडका अनुभव आहे आणि या खेळाडूने अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे देखील अनुभवलेले आहेत आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा नक्कीच आपल्या संघाला करून देताना, कारण बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू त्यांनी निर्धावात आलेला आहे. थोडासा ट्रबल करताना आपण बघतोय या फलंदाज सागर गायकवाड. फाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय. पंचांचा इशारा वाईटचा, आव्हान त्या धावेचं देखील अकाउंट ओपन होते. धावसंख्या 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पिटूचं दुसरं षटक महेंद्र कामनकर घेऊन आलेलं आहे, तर सामोरे जाईल फलंदाज सागर गायकवाड. पिटूचं दुसरं षटक आणि त्या मात्र 3 क्षेत्ररक्षक ऑलफिल्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत चेंडू टिपला जातोय, उचलून फेकी केला जातोय, तोपर्यंत रनआउटची संधी निशाणा साधला गेलेला आहे असं वाटतंय. मात्र तिथं काय घडलंय पाहावं लागेल. सुखरूप क्रीज मध्ये कदाचित पोहोचलेलं आहे. हे आपण बघू शकता रिप्ले मध्ये. डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे नक्कीच. आणि रेस सिग्नल आपण बघतोय, कारण क्रीज मध्ये पोहोचलेले नाही तिथे फलंदाज. सागर गायकवाड हा बादून फॅलमध्ये परतताना, दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद झालेला आहे. ऑनफिल्ड पंचांनी या गोष्टीची नोंद घ्यायची, तिसऱ्या पंचांची कुठलीही प्रकारे सुविधा नाही. आपण ऑनफिल्डच डिसिजन द्यायचा आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे आणि या भीमर साठी देखील रिव्ह्यू नसणार आहे. याची ऑनफिल्ड पंचाची नोंद घ्यायची. प्रल्हाद पाटील सर आणि अतिश पाटील सर भीमर साठी देखील रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड पंचांची मात्र जबाबदारी या स्पर्धेमध्ये खूपच वाढणार आहे.
इथे या सुवीर चेंडू पंचांच्या हात समर्थन धावा मिळाले वारचूर आव्हान तर हे आपण बघू शकतो रिप्ले मध्ये या चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने खूपच वलतोय. ऑनफिल्ड पंचांना नक्कीच जर कुठल्याही डिसिजन मध्ये डाऊट असेल तर पंचांसाठी फक्त रिव्ह्यू असणार आहे, अन्यथा कुठलाही रिव्ह्यू नसणार आहे. स्वीप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय, मात्र त्याला वेट करून चेंडू निघून जातोय डीप मध्ये. जोपर्यंत कव्हर केलं जाईल दुसऱ्या क्षेत्ररक्षक कडून तोपर्यंत इथे मात्र फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. न्यू बॅटर आपण पाहतोय सूरज माले आलेला आहे. जितेशच्या माध्यमातून 2 धावा आणि संघाची धावसंख्या पोहोचते ते 23 वर. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अल्पेश गायकवाड. खूपच बिझी शेड्यूल त्यांचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू होता, बीट होतोय यष्टरक्षक आणि तोपर्यंत फलंदाजाने एक सिंगल रन्स इथे पूर्ण केलेले आहे. धावसंख्या 24 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आरके बिल्डर्स मानकुली, जॉन्टी किने फॅम टीम विपक्ष जरेमरी स्पोर्ट्स अलिमगर या 2 संघामध्ये. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक लॉंग ऑफ रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फेल केला जाईल 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना आणि 2 धावेने षटकाची देखील दुसरे समाप्ती होते. P1 आणि P2 या 2 मेंडेटरी पावलांच्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 26 धावा. व्हीआयपी दाखवलं जाते. व्हीआयपी मान्यवर आपण पाहतोय. अंदाज आपण नक्कीच हटके नेहमीच एक आगल्या वेगळ्या स्टाईलने आकाश गायकवाड बाबा यांना आपण नेहमीच पाहत असतोय, जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या समवेत नक्कीच आपण पाहतोय जॉन्टी केनी साहेब आणि आमचे आधारस्तंभ जयहिंदजी गायकवाड साहेब, त्यांच्या माध्यमातून जर बाबासाहेब पिंपळनेर संघाने या सामन्याने विजयाची बोहणी केली तर तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक बाबासाहेब पिंपळनेर संघाला जयहिंदजी गायकवाड साहेबांकडून दिलं जाईल. आणि आपण पाहतोय बाहुले भिवंडी क्रिकेट जिनके सामना ना हवा काम करते ना दवा काम करते, सचिन गायकवाड यांना देखील दाखवलं जाते. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर मस्के येतोय. मयूर मस्के गोलंदाजी ट्रॅकवर तिसरा गोलंदाज वापरला गेला आपण पाहतोय पिंपळा संघाकडून. आता मध्ये विखुरले क्षेत्ररक्षकांना ज्या 2 षटकामध्ये मर्यादा होत्या त्या मात्र हटवल्या गेलेल्या आहेत. इथे एज अँड गॉन विकेटचं पतन. दुसरा फलंदाज बाद होतोय बाबासाहेब पिंपळनेर या संघाचा. निघालो कारल्याला, निर्वत निघालो कारल्याला, आम्ही निर्वत निघालो कारल्याला. कारले डोंगरावरी गुलाल भारी उडतय आईचे पालखीला, उडतय आईचे पालखीला, आज उडतय आईचे पालखीला. हे लाल गुलालाच्या रंगान आई तुझा डोंगर रंगलाय गो. नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारले डोंगरावर. लाल फोर्स केलेल्या चेंडूला सुरेख फटका. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत चेंडू फेल करून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतायत.
न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय जय गायकवाड नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि मिस फील्डमुळे दुसरी धाव देखील पूर्ण तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि तब्बल 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावेने धाव फलक पोहोचतो 31 वर 31. उतरणे सामना आपण पाहतोय खासदार बालेमामा चषक 20-25 मधील ASA ग्रुप पिंपळनेर आयोजित या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपण पाहत आहोत. उद्घाटन सोहळ्यानंतर उद्घाटन सामना आपण पाहतोय या पिंपळनेर विपक्ष पिंपळास या दोन संघामध्ये. फ्री किल्ल्या चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. मात्र इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 32-32. भिवंडी टेनिस क्रिकेट PTC च्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रोहन तरे आणि त्यांची ऑफिशियल टीम ही स्पर्धा नक्कीच कव्हर करत आहेत. इथे मात्र चेंडूला भिरकॉन दिलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू निघून जातोय या लॉंग चोरून सीमापार. षटकार. या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. 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 फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे सनोप तानाजी देवेंद्र ठाणगे तिथे पाहायला मिळतोय. आणि षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 39 39. लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. 3 षटकाची समाप्तीनंतर 39 धाव 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेल्या 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन जितेश पाटील आणि सागर गायकवाड हे 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतले आहेत. सध्या ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज माली आणि त्याच्या समेत जय गायकवाड. जय गायकवाड यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे, कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि वैयक्तिक 12 धावसंख्येत फलंदाजी करत आहे. बाबासाहेब पिंपळनेर संघाने हा सामना जर जिंकला तर जयंतजी गायकवाड साहेबांकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक बाबासाहेब पिंपळनेर संघाला दिलं जाईल. तुम्ही विजयाची बोहणी करा आणि नक्कीच आमचे आधारस्तंभ आपण बघतोय जयंतजी गायकवाड साहेब तुमची सकाळीच पैशांची देखील बोहणी करतील. महेंद्र कामनकर कंटिन्यू पाहायला मिळतोय. इथे अगदी विकेट टू विकेट हा चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये शॉटला चेंडू अडवला होता. लेग बॅटचा इशारा होतो पंचांकडनं. आव्हान त्याच्या धाव धावसंख्या 40 फॉर नॉट 40 धावप्रेर पूर्ण होत आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना पहिला पुकारा दिला जातोय. जरीमरी स्पोर्ट्स अलिमगर आणि RK बिल्डर्स मानकोली. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. इथे मात्र मिस्टाईम फाटका आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. झेल होण्यासारखी खरं तर संभावना देखील नव्हती. सेफ लँडिंग होते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने संघाची धावसंख्या 42. महेंद्र कामनकर याला कायम ठेवलं गेलेलं आहे, कारण या अगोदरचं षटक त्यांनी हाताळलं होतं. महेंद्र कामनकर सिटी क्रिकेटमध्ये महिंद्रा स्पोर्ट्स संघाकडून खरं तर प्रकाश ज्योतात आला होता. धरून खेळलेला आहे. आठपटे अंदाजामध्ये हा फटका खेळलेला आपण बघतोय फलंदाजाने. स्क्वेअर ऑफ द विकेट खरं तर ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता. नक्कीच आपण रिप्ले मध्ये किती पाहिलं नक्कीच आहे, आपण पाहू शकता. धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 43 वर 43. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेगवान चेंडू अगदी वेगावर सॉर होताना महेंद्र कामनकर आपण बघतोय.
धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 43 धाव 43. उत्कर्ष सामना सध्या सुरू आहे. बाबूसाहेब पिंपळनेर संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी ग्रीनलाईन स्पॉटवर चेंडू फिज होतोय. या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील फलंदाजाला वेट केलेला आहे. अनुभव नक्कीच आपण महेंद्र कामनकडे मोठा आहे आणि तो या अनुभवाचा तो फायदा करताना फोर्स केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. सेफ लँडिंग होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज धावबाद. ज्या संघाचा संघाने लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली आहे. आपण पाहू शकता, नक्कीच आपण पाहतोय या सुनील म्हात्रे सर खरं तर ऑफिशियल अंपायर आहेत, मात्र मैदानाच्या बाहेर आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. सुनील म्हात्रे सरांना देखील इथून दाखवलं गेलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती. 11च्या सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळाले. धावसंख्या 44. 3 फलंदाज बाद झालेले. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जरेमरी स्पोर्ट्स आलिमगड विपक्ष आरके स्पोर्ट्स मानकुली, आरके बिल्डर्स मानकुली या दोन संघामध्ये दीपेश केनी संघाचे संघनायक मानकुलीचे त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम दीपेश केनी. इथे फोर्स केलेल्या चेंडूला समोर केलेल्या 20 मध्ये लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. उत्कर्ष सोहळ्या प्रसंगी आम्हाला लाभले होते, नक्कीच आपण पाहतोय या आणि सध्या ती या व्हीआयपी डायझवर देखील उपस्थित आहेत. आरके बिल्डर्स संघाचे सर्व ऑनर जॉन्टे केनी साहेब आणि त्यांचा संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. इथे या दिशेमध्ये भरकोटे गोलंदाज पंच इशारा करतात वाईडचा. अव्वांतर धाव वाईडच्या रूपाने. धावसंख्या 46 46. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त ओढला होता. या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील दाखवलं गेलं होतं. लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, मात्र क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जाईल. सीम आभार चौकार. मामा ओरिजिनल या डीजे वाल्या लाव की मामाचं गाणं कडक. त्यांना मान हाय, साऱ्यांचा जीव की प्राण हाय, जनतेवर मामाचं ध्यान हाय, बाळ्या मामा भिवंडीची शान हाय. या चौकाने संघाचे धावसंख्येत आकार आणि धावसंख्या पोहोचते 50 वर. अर्धशतक देखील पूर्ण होतोय. बाबूसाहेब पिंपळनेर संघाचा 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आपण पाहतोय 50 पूर्ण होताना बाबूसाहेब पिंपळनेर या संघाची. इथे या अतिशय सुरेख फटका कव्हर रिझन मध्ये, मात्र क्षेत्ररक्षक डीप कव्हरला सज्ज आहे. दुसरी धाव फलंदाज अतिशय वेगाने पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिडीनं विकेट आणि या रन घेण्यासाठी दोन्ही फलंदाज हरण बनले होते. धावसंख्या 52 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचं कॉल देखील आलिमगड आणि मानकुली संघाला असणार आहे. जरेमरी स्पोर्ट्स आलिमगड तसेच आरके बिल्डर्स मानकुली. लॉवर फुलटा चेंडू होता. चेंडूला पुन्हा एकदा कव्हरच्या वरून केलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, मात्र 2 धाव घेण्यापासून इथे देखील रोखू शकले नाही फलंदाजांना आणि 2 धावने संघाची धावसंख्या 54 धावा.
शेवटचे षटक मार्ग असते. आपण पाहतोय या सामना उद्घाटने बाबूसाहेब पिंपळनेर विपक्ष जोहनमन पिंपलास या दोन संघामध्ये. शेवटचे षटक अतुल गोलंदाज अनंत मस्के, तर सामना करेल फलंदाज दीपक. इथे हुक केलेल्या चेंडूला नक्की हुक फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला होता मात्र झेल कॅरी करू शकला नाही. सिंगल रन्स आणि सिंगल संघाची धावसंख्या 55 55 धावा. उद्घाटन सामना आपण पाहतोय जनवन पिंपलास विपक्ष बाबोसा पिंपलेर या दोन संघामध्ये. आणि यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जरीमिरी स्पोर्ट्स अलिमगड विपक्ष आरके बिल्डर्स मानकुल या दोन संघामधील. फ्री केलेल्या चेंडूला पिकअप शॉट मात्र सरळ स्क्वेअर लेगच्या हातामध्ये. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर प्रथम फलंदाजी करताना बाबूसाहेब पिंपळनेर संघाने निर्धारित 5 षटकामध्ये आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या त्या 55 आणि 56 धावांचं लक्ष ठेवलं जनमन पिंपळाच्या संघासमोर. जयंतजी गायकवाड साहेबांकडून तब्बल 11 जोडपाचा पारितोषिक आमच्या संरक्षण कक्षामध्ये जमा आहे. पिंपळनेर संघाने हा सामना जिंकला तर त्या संघाला हे पारितोषिक दिलं जाईल. माणिकजी गायकवाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते हाऊस ऑफ आरके बिल्डर्स टॉस का बॉस या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते हा टॉस केला जातोय. हे आपण पाहू शकता. प्रथम नाणं एका बाजूला आरके बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, दुसऱ्या बाजूला खासदार बालेमामा चषक 20-25. आरके कॉल आहे. मानकुल संघाने दीपेश केनी आणि या टॉस देखील मानकुल संघाने जिंकलेला आहे. तर पाण्यावर विनंती असेल की आपण व्यापाराची सोडायची आहे. दीपेश टॉस आपण जिंकला. सर्वप्रथम ASCA ग्रुप पिंपळनेर रचित खास चषक खासदार बालेमामा चषकाचं आयोजन केलं गेलं आहे. कसं वाटतंय? अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल त्यांचे थँक्यू. टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता. नक्कीच. आणि टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकाचा सामना आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले. अलिमगड संघ हा संघ देखील एक मजबूत संघ आहे. या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50. आणि 50 पर्यंत रोखण्यासाठी या P1 आणि P2 ही दोन जी मॅन्डेटरी पॉवरची षटके आहेत, या दोन षटकांसाठी कुठले गोलंदाज आपल्याकडे असतील जे दोन षटके हाताळण्यासाठी येतील? हितेश केनी, यतीन केनी. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आलमगड संघाने एक टॉस आपण गमावलेला. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे खास चषक खासदार चषकाचे आयोजनशी काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं केले. आम्हाला खेळाची संधी दिली त्यांचे आभार. टॉस गमल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायचं आहे. टॉस तुम्ही जर जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली. मात्र आता मनाच्या विरुद्ध घडले. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. तर प्रथम फलंदाजी करणं एक काय टार्गेट आपल्या मनामध्ये असेल? 5 षटकामध्ये ज्या टार्गेटपर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न असेल 50+. आणि 50+ टार्गेटसाठी कुठले असे बॅटर असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? हिमांशु, दीप, रोहित. एक रफ अँड टफ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगलं. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्र टॉस केले गेले. या टॉस जिंकले आरके बिल्डर्स मानकुल संघाने दीपेश केनी आणि प्रथम गोलंदाज सुके. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ वाडा तेजस धोबी. हॅलो चेक. थँक्यू सो मच कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. मी आपलं मनपूर्वक आभारी आहोत. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे काळजात रक्तात वाहती नवामच्या राजे. तर मित्रांनो आपण बोलूया एका स्वागताकडे. आपल्यामध्ये मानकुली गावचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक जॉन्टी केनी साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर आकाश गायकवाड आपल्याला विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक की आपण आपल्या शुभ असते जॉन्टी केनी साहेबांना सन्मानित करायचं आहे. त्यांचा संघ देखील आरके बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आरके बिल्डर्स आणि डेव्हलपरचे सर्वे जॉन्टी केनी साहेब त्यांचा MPL मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये नेहमीच संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय.
आणि त्या संघाचे सर्व ऑनर आपण मध्ये संघ मालक जॉन्टी केनी साहेबांचा हा सन्मान इथे आकाशजी गायकवाड या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायाची उप देणारी शॉल हे आपण पाहू शकता. सन्मानाचं स्वरूप त्यानंतर प्रेमाचं प्रतिका पुष्पगुच्छ आणि त्यानंतर एक आकर्षक सन्मान चिन्ह विठ्ठल रखुमाई. नक्कीच ही प्रतिमा देखील दिली जाते हे आपण पाहू शकता. विठ्ठल रखुमाईची नक्कीच ही प्रतिमा एक आकर्षक सन्मान चिन्ह. नक्कीच हे सन्मान चिन्ह नेहमीच जॉन्टी केनी साहेबांना या खासदार चषकाची आठवण देत राहील. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल पुन्हा एकदा जॉन्टी केनी साहेबांचं आम्ही आयोजन कमिटीकडून मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि यानंतर लगेच बोलूया आपण सामन्याकडे. बॅक टू कॉम्बॉक्स तेजस दुबे. थँक्यू सो मच. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नावामच्या राजे, हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी म्हणजे एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पतय, हर हर महादेव. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. आधीच्या सत्रामध्ये जर का आपण पाहिलं तर कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सरांना आपण ऐकलं 56 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवलं गेलंय आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवात दमदार झाली आहे, पाहायला मिळतो. इथून मात्र चौकार अक्षय पाटीलच्या बॅटमधून कौशल्य आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय प्रथम हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. वेगामध्ये परिवर्तन केले गेलं. पहिल्याच बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि कदाचित ते कमबॅक कौशल्य इथून मात्र दर्शवले गेले. एक्सपर्ट स्कोरर ज्यांची आधीच्याही इनिंगमध्ये उद्घोषणा झाली अल्पेश गायकवाड आमच्यासमोर जॉईन होतात. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या बॅट स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय ॲक्शन रिप्ले आणि कदाचित स्टंपच्या रडारमध्ये नसावा हा खेळाडू. वंशांचा अचूक निर्णय आणि BTCच्या मार्फत टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजीच्या चा वापर आपण इथे निश्चित रूपानं करूयात आणि कदाचित ते पाहिलं आपण ॲक्शन रिप्लेला. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कौशलचा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. या वेस्ट मॅच झोन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मानवविरहित क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय इथून मात्र चौकार 4. थँक्यू डीजे. चौकार पाहायला मिळाला. थँक्यू डीजे. दिशा दर्शवली गेली. पाहिजे तेवढी ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळायला नाहीये सध्या तरी. आपण पाहताय सिंगल महत्व दिलं जातं. सिंगल इथून मात्र कन्वर्ट केली जाते. धावफलक पुढे सरसावत असताना सिंगाच्या बढतीनं गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. अर्थातच 9 या अंकावर 5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही राहतोय शेष. अजूनही राहतोय इथून मात्र बाकी. गोलंदाज तयार. पुढचा बॉल वेध घेणारा शरीराचा हा चेंडू पंचांनी अपील केलं होतं. पंचांकडे फेटाळलं गेलं. पंचांकडे अपील केलं गेलं होतं आपण पाहिलं आणि फेटाळलं गेलं आपण पाहताय. पंचांकडून ते अपील. षटक संपेल क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावत असताना 9 या अंकावर धावफलक. निघालो कारल्याला. निर्वत निघालो कारल्याला. आम्ही निर्वत निघालो
थँक्यू डीजे. 56 धावसंख्येचं आव्हान पार करायचंय. यस 24 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 47 धावसंख्येची आवश्यकता भासते. इथून मात्र टीम जय हनुमान पिंपळा संघाला दोन्ही संघांना विनंती असेल चालू असणाऱ्या सामन्यामधील ही मॅच संपल्यानंतर आपण त्वरित आमच्या कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे आणि या चेंडूला फेकून दिले जातं. आल्या आल्या सागरचं स्वागत केले गेले तुम्ही मात्र षटकारानं 6. थँक्यू टीम जरीमरी अलीमगर कर्णधारानं त्वरित संपर्क साधायचा आहे आमच्या आयोजकांशी. क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. पहिलाच बॉल पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे पिंपळा संघाची 15-15 या अंकावर धावफलक. गरज आहे या धावसंख्येची. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल फुलटॉस होता आणि याही वेळेस फुलटोल या वेळेस वसूल केले गेलंय. पावरफुल देखना स्ट्रोक बॅक टू बॅक 2 सिक्सर. षटकार बॅक टू बॅक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाले. सलग 2 चेंडू आणि 2 षटकारांची वाजवी केळी मैदानाच्या आतमध्ये. आपण अनेक सिनियर कॉमेंटेटरला ऐकलंय अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट आणि कदाचित तो अटॅक हल्ला चढवायला इथून मात्र सुरुवात केली गेली आहे. बॅटर अर्थातच अक्षयकडून 7 चेंडू आणि 21 धावांची केळी आतापर्यंत इथून मात्र साकारतोय आणि संघाची ही धावसंख्या 21 या धावफलकावर जॉईन होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवायची असते. प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसतं तसं प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र अंकित होऊन धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 22 या अंकावर कदाचित आलेला या इनिंग मधला पहिला अवांतर चेंडू पहिल्या अवांतर मिळालेली धाव आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या जरी संघाची 22 असली तरी वैयक्तिक धावा या अक्षयच्या 21 आहेत म्हणजे खूप सारं महत्वाचं योगदान राहिलंय इथून मात्र अक्षयचं. पुढचा बॉल पॉकेटमध्ये चेंडू डिलिव्हर करायचा होता तितक्याच चाणक्य नीतीने हा फटका खेळून सुद्धा काढलाय. सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काही मिळणार नाही कारण क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो सध्या तरी उंचावत असताना यावेळेस या चेंडूवर आपण इथून मात्र पाहताय 23 थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ सध्या तरी 2 चेंडूंवर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एकच मामा बाळ्या मामा अर्थातच जायंट किलर खासदार म्हणून ज्यांची वर्णी या भिवंडी लोकसभेपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांच्या नावाने खासदार चषक आपण सध्या तरी या पिंपळनेर नगरीमध्ये इथून मात्र पाहत आहे. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फसवलं गेलं अक्षरशः BTCच्या मार्फत आपण पाहताय ॲक्शन रिप्ले. आमचे तरी दादा असतील एकेकाळी खूप सारं क्रिकेट गाजवलंय पण आता अर्थातच एक चांगले बॅटर म्हणून चांगली कामगिरी त्यांनी बजावली आहे पण जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. पुढचा बॉल गुप्पे चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की बाउंड्राईनच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून सूर्यदेवता जर माथ्यावर आलाय ना त्याचा त्रास सध्या तरी उद्भवत असताना चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे षटकार 6. पायऱ्या 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 चरीना तुझ्या पायऱ्या. थँक्यू डीजे. सुरेख गीत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 29 विजयाकरिता अजूनही 18 चेंडू शेष असतील आणि विजयाकरिता 27 धावसंख्येची आवश्यकता टीम जय हनुमान पिंपळा संघाला येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये भासली आहे. आपण रोहनजी तरे यांच्याविषयी बोलत होतो. एकेकाळी BTCचे प्रोप्रायटर आहेत भिवंडी टेनिस क्रिकेट. एकेकाळी खूप सारं क्रिकेट गाजवलंय फलंदाजी मार्फत आणि आता मात्र जर का आपण विचार केला
तर आता जे यंगस्टर आहेत जे हा क्रिकेट गाजवतात त्यांना फ्रेममध्ये आणण्याचं काम BTCच्या मार्फत येथे मात्र करतायत. म्हणजे लाईव्ह टेलिकास्टिंग होतं, चांगल्या दर्जाचं लाईव्ह टेलिकास्टिंग आपण पाहताय. 18 चेंडू विजयागिरीच्या 27 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता हर्षला आणले गेले. फ्रेश गोलंदाज आहे, फ्रेश बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना असं वाटलं कोणाला तरी कंटिन्यू केलं जाईल, पण नाही. फ्रेश गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष सध्या तरी दाखवत असताना 18 चेंडू विजयाकरिता 27 धावसंख्येची आवश्यकता. विजयाकरिता टीम जय हनुमान पिंपळा संघाला. चला हर्ष थोडंसं गेम स्पीडअप करणं इथून मात्र बंधनकारक असेल. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार, दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळती आहे. क्षेत्ररक्षण आणि अर्थातच जो वेळ आपल्याला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणाचा गरजेचं होतं, कारण मैदानाच्या आतमध्ये होणारी 1 ते 2 सेकंदाची चुकी दुसऱ्या धावांमध्ये रूपांतर करत असते आणि कदाचित ते चित्र पाहायला मिळालं नाहीये. सिंगल मिळाली पहिल्या चेंडूवर, पण यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांशापर्यंत दर्शवत असताना सध्या तरी आपण पाहतायत व्हाईटची सुद्धा सिंगल मिळतीये. ॲक्शन रिप्लेमध्ये जर का आपण बघितलं तर ऑफ स्टंपच्या खूप सारा बाहेर चेंडू डिलिव्हर होताना आपण सध्या तरी पाहिलंय. धावसंख्या स्थिरावत असताना आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 31-31 गोलंदाज तयार. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी. फलंदाजाच्या मनामध्ये क्वेश्चन मार्क निर्माण करणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालाय. ईस्टर्नच्या जुने किंवा ईस्टर्नच्या वरतून हा चेंडू डिलिव्हर होताना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहिलाय. 56 धावसंख्येचा 1 जर पार करायचंय 2 षटकामध्ये ज्या पद्धतीने अटॅक मैदानाच्या आतमध्ये चालू ठेवला होता ना, तोच कंटिन्यू करावा लागेल. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुनश्च एकदा तयार. पुढचा बॉल पुढे येऊन पावलांचा वापर करून चेंडूला दर्शवली गेली. इथून मात्र दिशा आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6 धावा. गोलंदाज तयार. खूप वेळ चेंडू हवेमध्ये, यावेळेस फसेल की बाउंड्रीच्या पलीकडे, तर यावेळेस फटका फसतोय. विकेटचं होतं बदन, परतावं लागेल झेलबादच्या स्वरूपात. अक्षय पाटील बॅक टू डगआउट. पायऱ्या 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 चरीना, तुझ्या पायऱ्या 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 चरीना, पायऱ्या चरीना गाय तुझ्या. थँक्यू डीजे. वैयक्तिक अक्षयचा जर का आपण विचार केला तर 33 धावा, 33 धावांची पॉवरफुल 13 चेंडू आणि 33 धावांची पॉवरफुल खेळी साकारून मैदान सोडत असताना आपण इथे मात्र पाहिलं मयूर म्हस्के मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखवत असताना. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे, निसर्गाची देण आणि अर्थातच एक वेगळा वलय बॅट फिरवत असताना या डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांकडे पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत जर का विचार केला तर थोडंसं डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी हे मैदान थोडंसं पूरक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित त्याचा फायदा मैदानाच्या आतमधून फलंदाजी करत असताना मयूर म्हस्के सध्या तरी करताना पाहायला मिळेल का. जय हनुमान पिंपळा संघ गोलंदाजी करत असताना आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि बाबूसाहेब पिंपळनेर संघ फलंदाजी करत असताना 55 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. जय हनुमान पिंपळा समोर 56 धावांचं वन समोर ठेवलं गेलं. 37 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये, दिशा दर्शवली गेली. क्षेत्ररक्षक करतील जीवाच्या आकांतानं प्रयत्न, स्वतःच्या जागेपासून 10 ते 15 पावलं धावत येणं आणि त्याच्यानंतर चेंडू कलेक्ट करणं कठीण असतं. कॉलिंग प्रॉपर नव्हती, लक्ष थोडंसं नव्हतं, त्यामुळेच की काय इथे मात्र रनआउटची विकेट मिळतीये. रनआउट तर म्हणता येईल, पण आत्महत्या इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. विकेटचं बदन, फलंदाज होतोय बाद, परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला.
लक्षपूर्वक थँक्यू डीजे. थँक्यू डीजे मुकेश. कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि कदाचित मयूर मस्के आणि त्याच्या साथीदार महेंद्रकडून आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. लक्षपूर्वक क्रिकेट खेळणं कदाचित गरजेचं आहे. या क्षणाला जेव्हा आपण विजयाच्या उंबरठ्याच्या दिशेने वाटचाल चालू करतो तेव्हा लक्षपूर्वक क्रिकेट खेळणं कुठेतरी गरजेचं आहे. यावेळेस फ्लॅटनं चेंडू निघालाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, ठाऊक होतं. आधीच जजमेंट त्याची आपण पाहिली की त्याला कळालं जेव्हा चेंडू ड्रॉप लँड होतो तेव्हा अतिरिक्त उसळी धारण करताना पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगानं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. षटक संपेल क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2:40 या अंकावर म्हणजे विजयाकरिता 12 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि 16 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. शेवटचे ते अंतिम 2 षटक आहेत ते हाताळण्याकरिता कोणाला आणलं जाईल. विनंती असेल की टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची नकोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं बंधनकारक असेल. चला सजवा तरीत आपण क्षेत्ररक्षण. माडी मोठी आमचे काकाची गल्यान चैन लाकाची माडी मोठी आमचे काकाची आमची तिची शिवायूच हाय आमची तिची शिवायूच हाय आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एक वीर पाठीशी हाय आम्हा सन्माननीय सुनीलजी माळी साहेब आणि किरणजी गायकवाड साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही दोन्ही व्यक्तिमत्वांना इथे मात्र विनंती करतोय पण क्रीडा मंचावरून सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. वेलकम सुनीलजी माळी साहेब आणि किरणजी गायकवाड साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय खेळाडू कक्ष आणि खेळाडू कक्षामधील आमचे काही प्रेक्षक सुद्धा आहेत तिथे. प्रेक्षक कक्ष सुद्धा आपण इथून मात्र पाहताय. चला ओ टू मॅचच्या दिशेने आपण परतूयात. 12 चेंडू विजयाकरिता आता मात्र 16 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम जय हनुमान पिंपळा संघाला इथून मात्र भासते. कौशल्य आणले गेले, जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल कौशलचा आपण पाहताय. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं होतं ते षटक अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र हाताळलं गेलं. फक्त 9 धावांची खेळी साकारली गेली आहे आणि ज्या पद्धतीने असं म्हटलं जातं की अर्थातच की मी जरूर पोहोचवीन तुमच्यापर्यंत. खूप वेळ चेंडू हवेमध्ये, यावेळेला फटका फसतोय की काय, जणू फसलाच होता. जणू हाताचा सहारा मिळाला आणि धरती मातेला दान होताना हा चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. किती धावा मिळाल्यात या चेंडूवर तर आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. एकच धाव मिळते. धावसंख्या अखेर धावेच्या बढतीनं 41 या अंकावर धावफलक. 20-20 असताना 19 आणि 50-50 असताना 49 षटक ज्या पद्धतीने महत्वाचं असतं त्याच पद्धतीने 5 षटकांचं जर का हे 17 आहे ना तर हे 4थं षटक तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच की काय इथे मात्र कौशलवर ही जिम्मेदारी सध्या तरी इथून मात्र सोपवली गेली आहे आणि कदाचित त्या जिम्मेदारीला साजेसं काम आता मात्र करताना कौशल इथून मात्र पाहायला मिळेल. कौशल्य पूर्वक इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कौशल तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय अगदी अलगत. जसा चेंडू आलाय तसा डायरेक्टली फेकून दिलाय. कुठे तर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. षटकार 6 धावा. थँक्यू देवेंद्र थांडगे आपण पाहताय आणि कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर इथे उपस्थित आहेत ज्यांनी या स्पर्धेकरिता आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि त्यांनी दिलेले नाव आहे सन ऑफ तानाजी. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पिंपळा संघाचा किल्ला लढवत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला गेलाय. दिशा तर दर्शवली गेली आहे. फटका फसतो की काय. 2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले होते. एका क्षेत्ररक्षकाकडून चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. प्रयत्न करत ना प्रयत्नाती परमेश्वर असं म्हणतात आणि जेव्हा जेव्हा आपण प्रयत्न कराल एखाद एक दिवशी प्रयत्नाची पराकाष्ठा लागते आणि सध्या तरी सफल होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 49 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ या 4थ्या षटकातील अजूनही राहतोय बाकी, अजूनही राहतोय शेष.
पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये, या वेळेला नशिबाची साथ बाबूचा पिंपळनेरच्या बाजूने विकेटचं पतन. फलंदाजाला परतावं लागेल जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. पाच चेंडूचा खेळ संपलाय. 49 धावफलकावर जोडून गेले, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ इथून मात्र शेष राहतोय. एक्सपर्ट स्कोरर अल्पेशजी गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. एक्सपर्ट स्कोरर 7 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 7 या धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान पिंपळास संघाला गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिला गेलाय आणि सामन्याला कलाटणी, सामन्याला वळण देणारा हा षटकार. बाउंड्री यांच्या पलीकडे षटकार, 6 धावा. क्या बात आहे. पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी येताना आपण अंतिम चेंडूवर पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 55 या अंकावर 6 चेंडू आणि विजयाकरिता फक्त आणि फक्त आता मात्र 1 धावसंख्येची आवश्यकता. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम आणि कदाचित आता मात्र गोलंदाजांना तारेवरची कसरत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. संगीत आपण डीजे मुकेशच्या मार्फत ऐकतो आणि ज्या पद्धतीने संगीतामध्ये साथ असावी लागते वादकाची, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजांना साथ असावी क्षेत्ररक्षणाची. तो बॅकबोन जर का स्ट्रॉंग असेल, क्षेत्ररक्षण जर का स्ट्रॉंग होत असेल आणि गोलंदाजीचा अटॅक तितकाचा जर का पॉवरफुल होत असेल, तर कदाचित न पाहिलेलं चित्र या क्रिकेटमध्ये या पिंपळनेरच्या मैदानामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि विजयाकरिता 1 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस निर्धाव फेकी डॉट बॉल पकडून ठेवलाय, जकडून ठेवलाय फलंदाजाला. पहिल्याच बॉलवर 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 1 या धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 1 धावा, 1 धावा आणि 5 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मी म्हटलं ना की गोलंदाजीचा अटॅक पॉवरफुल राहिला आणि क्षेत्ररक्षकांची साथ जर का मिळली तर येणाऱ्या 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असताना ही 1 धाव इथून मात्र रोखली जाऊ शकते. गोलंदाज तयार. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. विजयाचा शंखनाद करणारा चौकार आणि सामना विजयशी ठरतोय. इथे मात्र टीम जय हनुमान पिंपळा संघ, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं इथून मात्र असेल कौतुक आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय नो डाऊट वन अँड ओनली वन, ज्यांनी बॅटिंग करत असताना ठोकले 33 धावा. अक्षय पाटील, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. त्यानंतर आम्ही विनंती करतो इथून मात्र दोन्ही संघांना की कृपया करून आयोजकांशी आपण त्वरित इथून मात्र संपर्क साधायचा आहे. चला या त्वरित संपर्क साधा आणि आम्ही तुर्तास थांबतोय. आम्ही का थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. ASA ग्रुप पिंपळनेर आयोजित खासदार बाळ्यामामा चषक 2025. एकच मामा बाळ्यामामा. पुढील सत्राकरिता जॉईन होतील कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर.